नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही मराठी माहिती विश्व या यूट्यूब चॅनलला खूप छान प्रतिसाद देत आहात. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, दिवाळी म्हटलं की आनंद, सुख, समृद्धी ही येतेच. मित्रांनो, वसुबारस साजरी झाल्यानंतर येणारा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी लक्ष्मी माता आणि कुबेर यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीला धनतेरस असेही म्हणतात. ही अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला होता. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेचीही पूजा करतात. ते म्हटले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी प्रसन्न झाली तर समजून घ्या की तुमच्या घरात धनधान्याने घर भरून जाईल. तर कित्येक वर्षापूर्वी जेव्हा देव आणि दानवांच्या मध्ये युद्ध झाले तेव्हा देव हरले, समुद्र मंथन झाले. मंथन दरम्यान बरेच काही बाहेर आले, जे आपापसात वाटले गेले. नंतर भगवान धन्वंतरीजीच्या हातात अमृताचे भांडे घेऊन बाहेर पडले. यांच्या दुसऱ्या हातात आयुर्वेदशास्त्र होते. दानव आणि देव दोघेही अमृतासाठी लढू लागले. नंतर भगवान विष्णूने मायेची निर्मिती करून देवांना अमृत पाजले. धनत्रयोदशीशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत. त्यापैकी दोन कथा आज आपण बघूया. त्या ऐकण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. ही कथा म्हणजे एके दिवशी यमराज यमदूतांना विचारतात की तुम्ही इतक्या लोकांना मारले, पण तुम्हाला यातील सर्वात वेगळा अनुभव कुठला आला? त्यावेळेस यमदूत म्हणाले, महाराज, माझ्याकडे एक कथा आहे, ती आज मी तुम्हाला सांग. एकेकाळी हेम नावाचा राजा होता. त्याला मुलगा झाला. मुलाची कुंडली तयार केली तेव्हा ज्योतिषांनी सांगितले की मुलाचा मृत्यू लग्नानंतर 4 दिवसांनी होणार आहे. हे ऐकून राजाला खूप वाईट वाटले आणि त्याने पुत्राला अशा ठिकाणी पाठविले जिथे त्याला एकही मुलगी दिसणार नाही. पण एकदा राजकन्या तेथून निघाली आणि दोघेही एकमेकांना पाहून मोहित झाले आणि त्यांनी गंधर्व विवाह केले. लग्नानंतर नेमके तेच झाले आणि 4 दिवसांनी यमदूत त्या राजपुत्राचा जीव घ्यायला आले. जेव्हा यमदूत त्याला घेऊन जात होते तेव्हा त्यांच्या पत्नीने खूप आक्रोश केला. पण यमदूतांना त्यांचे काम करावे राजांना विनंती केली. हे यमराज, अकाली मृत्यूपासून मनुष्याची सुटका होऊ शकेल का? असा काहीतरी उपाय सांगा. यमदेवता म्हणाले, हे दूत, अकाली मृत्यू हे कर्माचे फळ आहे. त्यापासून मुक्त होण्याचा उपाय सांगतो. अश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशी रात्री माझ्या नावाने पूजा करून दक्षिण दिशेला दीप अर्पण करणाऱ्याला अकाली मृत्यूची भीती नसणार आहे. त्यामुळे लोके या दिवशी घराबाहेर दक्षिण दिशेला दिवे लावतात. अशी ही एक पौराणिक छोटीशी कथा आहे. अजून आपण एक दुसरी कथाही बघूया. त्या दिवशी लक्ष्मी देवी भगवान विष्णूंसोबत फिरत होत्या. एका ठिकाणी देवाने लक्ष्मींना सांगितले की परत येईपर्यंत इथेच राहा. माता लक्ष्मीचे मन व्याकुळ झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंच्या मागे दक्षिणेकडे जाऊ लागल्या. पुढे गेल्यावर मोहरीची शेती लागली. शेतात बहरलेली मोहरीची फुले ही खूपच सुंदर दिसत होती. ते बघून देवी लक्ष्मी मातेचे मन त्या फुलांकडे मोहित झाले. देवी लक्ष्मींनी एक फूल तोडून स्वतःला सजवले आणि जेव्हा त्या उसाच्या शेतात पोहोचलेला तेव्हा त्यांनी उसाच्या गोड रसाचा आस्वाद घेतला. तेव्हा भगवान विष्णू तिथे आले आणि माता लक्ष्मी यांच्यावर कोपले. शेतकऱ्यांच्या शेतातून चोरी केल्याचे विष्णूंनी म्हटले आणि आता त्यांना 12 वर्ष शेतकऱ्याची सेवा करावी लागेल असेही सांगितले. त्यानंतर आई लक्ष्मी गरीब शेतकऱ्याच्या घरी पोहोचल्या आणि तेथून राहिल्या. एके दिवशी लक्ष्मीने शेतकऱ्याच्या पत्नीला महालक्ष्मी मूर्तीची पूजा करण्यास सांगितले. शेतकऱ्याच्या पत्नीनेही तेच केले. असे करताच त्याचे घर ऐश्वर्याने भरू लागले आणि जीवन
आणि जीवन आनंदी झाले. 12 वर्ष झाली. जेव्हा भगवान विष्णू लक्ष्मीला परत घेण्यासाठी आले, तेव्हा शेतकऱ्याने त्यांना देवीला नेण्यास नकार दिला. मग देव म्हणाले, की देवी लक्ष्मी कुठेही जास्त काळ राहत नाहीत. शापामुळे ती 12 वर्ष इथे राहिली होती. पण शेतकऱ्याला देवी लक्ष्मी माता परत जावी अशी इच्छाच नव्हती. हे ऐकून माता लक्ष्मी म्हणाल्या, की जर तुम्हाला मला थांबवायचे असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी घराची साफसफाई करा, रात्री तुपाचा दिवा लावा आणि संध्याकाळी पूजा करून तांब्याच्या कलशात नाणी भरून या कारणासाठी दरवर्षी धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. मित्रांनो, या होत्या धनत्रयोदशी साजरी करण्यामागील काही पौराणिक कथा. अशाच कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.